राजकीय दृष्ट्या मागाशी आज 29 मुख्यमंत्र्यापैकी माझ्या मते 23-24 मुख्यमंत्री मराठा समाजात झाले। आमदार जास्त कुणाचे मराठ्यांचे, खासदार जास्त कुणाचे मराठ्यांचे। आरक्षण हा काही गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही की जरांगीने आमच्या नेत्याचा आदर करावा, आम्ही त्याला जरांगी पाटील म्हणू। राजकीय दृष्ट्या मागाशी आज 29 मुख्यमंत्र्यापैकी माझ्या मते 23-24 मुख्यमंत्री मराठा समाजात झाले। आज राज्यामध्ये आमदार जास्त कुणाचे मराठ्यांचे, खासदार जास्त कुणाचे मराठ्यांचे। या सगळ्या निवडून जाणाऱ्या काही नेते राजकीय स्वार्थापोटी किंवा राजकीय पक्षांना आपलं नेतृत्व मिळत आहे किंवा आपलं नाव राजकीय पक्ष करतात म्हणून त्यांच्याशी जुळून राहतात ना। मग तुमच्यासारख्या आंदोलनकांनी आरोप करून आता तेच होणार असं दिसत नाही का? मग जुळून घेण्याचा प्रश्न येत नाही इथं, विषय आरक्षण आणि मराठा समाजाची मागणी मूळ काय होती किंवा आम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आमचा समाज आता आर्थिक दृष्ट्या मागास गेलाय आणि आरक्षण हा काही गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही। तुम्ही सॉफ्ट राहता ना बाकी नेत्यांवर, आम्ही कुणावर सॉफ्ट होत नाहीत। आम्ही ज्याची चूक दिसेल त्याला आम्ही बोलतो। आज आम्ही मुख्यमंत्र्यावर सुद्धा आम्ही बोलायला लागलो, कारण की मुख्यमंत्र्याची चूक आहे। जोपर्यंत मुख्यमंत्री चूक नव्हती तोपर्यंत बोलत नव्हतो। ज्यावेळी एकनाथ शिंदेने चूक केली एकनाथ शिंदेला बोलत आम्ही। ज्यावेळी शरद पवारांच्या लाडकाना तो रोहित पवार असेल त्यांचा लाडका माजी आमदार राजेश टोपे असेल, यांनी जरांगीचं संपलेलं आंदोलन जरांगी उठून पळून गेला, आणून बसून द्याला, त्यामुळे आम्ही शरद पवारांना आजपर्यंत बोलत गेलो। परंतु आज आम्ही भाजपवर सुद्धा आरोप करलो ना, कारण की भाजप फक्त ओबीसी आमचा डीएनए म्हणतो, ओबीसीला झुलवत जर ठेवत असेल तर हे चालणार नाही। ओबीसी आंदोलनाची नेमकी दिशा कशी असणार आहे? कारण कोण ओबीसीचे आहेत का सगळेजण लढायला? ओबीसीची जी बाजू आहे ती सगळेजण ओबीसीचे नेते कोण कोण आहेत आणि ते मांडून कोण धरायलेत असं वाटतं? कोण मांडणी करते? बघा, आता ओबीसीच्या सरकारमधून जर असेल तर भुजबळ साहेब लढतायत। विरोधी पक्षामधून एक झुंजार नेते आता नवीनच त्यांनी म्हणजे ओबीसीसाठी आता रस्त्यावर उतरायची भूमिका घेतली आणि ते यापूर्वी सुद्धा अनेक वेळा ओबीसीसाठी त्यांनी भूमिका घेतली। विजय वडेट्टीवार साहेब आक्रमक झालेत, कारण की त्यांना कळालं की ओबीसीचं अस्तित्व संपलं, ते स्वतः मूळ ओबीसी येतं त्यांना कळतं आणि ते लढायला लागलेत। आणि नक्कीच ओबीसी समाज लाखोच्या संख्येने त्या दिवशी नागपूरच्या मोर्चामध्ये बोललं की तुम्ही जरांगे बोलत असतील त्यावेळेस तुम्ही त्यांना थेट भाषा, तुमची बी भाषा चुकीची वाटत नाही का? नेत्यांवर त्यांनी बोलतात आणि तुम्ही त्यांच्यावर बोलतात। हे बघा, आमचे नेते वयाने ज्येष्ठ आहेत, अनुभवाने ज्येष्ठ आहेत। जरांगे एक तर 5वी नापास, कुठली अक्कल शून्य माणूस, आणि तो जर माणूस ज्या माणसाचं राजकीय सामाजिक अनुभव 40-40, 50-50 वर्षे, अशा माणसाला जर तुम्ही एकेरी भाषेत बोलत असेल, खालच्या भाषेत बोलत असेल, तर मग आपण का शांत राहायचं? जर तुम्ही आमच्या नेत्यालाच बोलले तर मग आमचा समाज घाबरणार ना, ओबीसी समाज भयभीत होईल किंवा नेत्यांना बोलायला लागलं, काही बी बोलतोय, मग कोणीच बोलत नाही, मग आपल्यावर उद्या तो आपलं काय खरं नाही, घरात कोंडून हाणतील। हे बघा, हे राज्य, हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालते, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे। त्यामुळे आम्ही बोलत आहोत, बोलणार आहोत, कारण की चुकीला चुकी। जरांगीने आमच्या नेत्याचा आदर करावा, आम्ही त्याला जरांगी पाटील म्हणू, त्यांनी आदर केला पाहिजे। संविधानिक बोला ना, भाषेमुळं राज्य अस्थिर होतं हे मान्य करताय का? पण सुरुवात तुम्ही मराठा समाज होतंय का हे विचारतोय? 100% अस्थिर झालेलंच आहे ना। आणि जर मराठा समाज स्वतःला मोठा भाऊ म्हणतोय तर मराठा समाजातल्या विद्वान लोकांनी, तज्ञ लोकांनी त्या 5वी नापास जरांगीचे कान टोचले पाहिजे। अनेक हुशार लोक आहेत त्यांचे सुद्धा आवाज बंद झालेत, कारण की ते बोलले तरी त्यांना सुद्धा धमक्या देते। अक्षरशः अतिशय खालच्या पातळी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथं अतिशय ट्रोल करणं, आमच्यासारख्याला काही लिहिणं, काही बोलणं, आमच्या समर्थकांना मारहाण केल्याची बी त्यांनी म्हणजे खिल्ली उडवणं। पंकजा मुंडे ताई असतील, धनंजय मुंडे असतील, भुजबळ साहेब असतील, विजय वडेट्टीवार असतील, ह्या नेत्यांना अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ करणं आम्ही तर फार कॉमन आहे, आम्हाला तर काही बोललं जातं। परंतु ज्येष्ठ नेत्यांविषयी जर असं बोलत असेल तर आम्ही त्यामुळे बोलतो आणि बोलत राहू। म्हणून जरांगे पाटील यांच्या मागे हे सगळं घडत असताना लोक पाठीशी उभा राहतात ना। लोक नाहीत, जरांगे हा आता मराठा समाजाचा नेताच राहिलेला नाही। जरांगे हा गुंडाचा नेता आहे, जरांगे वाळू माफियाचा नेता आहे, जरांगे दारू माफियाचा नेता आहे, मटका माफियाचा नेता आहे, गुटखा माफियाचा नेता आहे, जरांगे झुंडशाहीचा नेता आहे। आणि त्यामुळं मराठा समाज या राज्यामध्ये 90% मराठा समाज अतिशय चांगला आहे, मोठ्या मनाचा आहे। त्यांना हे आवडत नाही, परंतु त्या झुंडशाहीला, गुंडशाहीला तो समाज सुद्धा भयभीत आहे। त्यामुळे जरांगीच्या गुंडशाही, झुंडशाहीच्या जोरावर पोचलेले जे बाळगुळ आहेत महाराष्ट्रात, हे त्या लोकांना धमकावण्याचं काम करतात। म्हणून तज्ञ लोक, अभ्यासू लोक समोर येऊन बोलायला धजावत नाहीत। आणि येणाऱ्या काळात खरं तर माझी त्यांना विनंती आहे, घाबरू नका, तुम्ही समोर येऊन बोला,
खरं बोला, कारण की समाजात आजपर्यंत मराठा समाज आपण मोठा भाऊ म्हणत आलो, ओबीसी समाजाचा मोठा भाऊ, आणि मोठ्या भावाने जर भूमिका नाही घेतली तर येणाऱ्या काळात अस्तित्व संपून जाईल. शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवरायांना 18 पगड जातींनी डोक्यावर घेतलं, खरं तर छत्रपती शिवरायांना जवळच्या नात्यागोत्यातील लोकांनी फसवलं. छत्रपती संभाजी महाराजांचा कोणी घात केला हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांच्यासाठी 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 बलुतेदार रस्त्यावर लढले, धारात युक्त पडले. त्या लोकांनी आजपर्यंत छत्रपती शिवरायांच्या मराठा समाजाला पाठिंबा दिला, परंतु छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आज जर काही जरांगे सारखे निजामाच्या विचाराचे किंवा निजामाच्या आचाराचे लोक जर इथं काहीतरी निजामाचे विचार पेरत असतील, ते महाराष्ट्रासाठी चांगले. त्यांनी आता त्यांचे कान वाचवले. निजाम म्हणायचं त्यांनी तुम्हाला अशा पद्धतीने हे जर चालू राहिलं तर हे कुठं थांबणार आहे? आरक्षणाचा हा प्रश्न फक्त शब्दांपुरता मर्यादित आणि ही धग मराठवाड्यातली कुठपर्यंत जाणार आणि कुठं थांबणार आहे? जरांगीला निजामाच्या विचाराचंच म्हणावं लागेल ना. हे राज्य आणि हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालत असताना तुमच्या आंदोलनात कधी डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो आहे का स्टेजवर? नाही. तुम्ही कधी संविधानिक मागणी केली का? तुम्ही कसं मुघलासारखं, निजामासारखं दादागिरी, झुंडशाही, मारामारी, आम्ही मारू, तोडू, हाणू ह्या भाषा वापरतात. पण त्यांचे सगळे आंदोलन सुरू असताना, इतर आंदोलन सुरू असताना किंवा मोर्चे निघालेले असताना त्यांची मराठा समाजाची भाषा असेल ही सरकारनं समजून घेतली असं वाटतंय का तुम्हाला? त्यांची समाजाची एवढे मोर्चे निघूनही भाषा समजून घेतली ना, हा त्यांचा आरोप आहे, आणि म्हणूनच ते पेटून उठले आणि ते आंदोलन करतात. हे बघा, मराठा समाजाचे अतिशय राज्य सरकार लाड करतंय. या राज्यामध्ये 54% ओबीसी समाजाला आजपर्यंत 54% ओबीसी समाजाचे अनेक महामंडळ, त्या अनेक महामंडळ मिळून सर्व महामंडळाला मिळून 5,000 कोटी सुद्धा मिळाले नाहीत. एकट्या मराठा समाजाला या राज्यामध्ये 14, 15, 16% मराठा समाज आहे. त्याच्यापैकी ऑलरेडी 8, 9, 10% कुणबीमध्ये गेलेला आहे. विदर्भ असेल इकडे तिकडे राहिला 8, 9%, म्हणजे 8 ते 9% मराठा समाजाला 25,000 कोटी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला तुम्ही निधी दिला. म्हणजे तुमच्या सारथीच्या 5-5, 10-10 कोटीच्या बिल्डिंग्स व्हायला लागल्यात. ओबीसीच्या महाज्योतीला 2-3 रूम आपल्या भाड्याच्या घेते पडायला आलेल्या, त्याच्यामध्ये त्यांचं काम सुरू आहे. त्यांच्या कुठल्याही काही ओबीसीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप नाही, शिष्यवृत्ती नाही. आणि यांच्या मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती असेल, विदेशातल्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आहे, मग उच्च शिक्षणात शिष्यवृत्ती. तुम्हाला मराठा तरुणांना 25 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळतंय. हा वाद आता मराठा ओबीसी हा वाद व्यापक होतोय असं दिसतंय का महाराष्ट्रात? आता तुम्ही हे सगळं पटवून दिल्याच्या नंतर तर वाद आहे असं दिसल ना? वाद तर दिसणार ना. तुम्ही मोठा भाऊ म्हणायचं, मोठ्या भावाने सगळं खिशातच टाकायचं, लहान भावाला पायाखाली दाबायचं, हे कसं चालेल? एक बघा, सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानुसार. पण ठीक आहे, मराठा समाजाच्या महामंडळाला 25,000 कोटी मिळाले, शुभेच्छा आहेत, आम्हाला आनंद आहे. मग आमच्या त्यांना 9%ला 25,000 कोटी मिळाल्याच्या नंतर आम्हाला 54%ला किती मिळायला पाहिजेत? मग काय 54%ला तुम्ही 5,000 कोटी म्हणजे आमच्या एका माणसाला 75 पैसे, मानसी 75 पैसे निधी दिल्या गेलाय. मग तुम्ही आमची काय किंमत करायला? 75 पैशात विकत घ्यायला राज्य सरकार. हे सुद्धा ओबीसीने आता ओळखलं पाहिजे, सावध झालं पाहिजे. आपलं कोण, परक कोण, आपलं कोणीच नाही. आजपर्यंत इथून माग महाविकास आघाडी होती, आता महाविकास आघाडीनं तेच केलंय, महायुतीनं तेच केलंय. महाविकास आघाडीतले नेते, ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बी ओबीसीनं संपवण्याचा विडा उचलला. आज महायुतीमधले बी एकनाथ शिंदे असतील. आता देवाभाऊला आम्ही ते आमचा डीएनए म्हणले, परंतु देवाभाऊकडून आम्हाला अजून बी अपेक्षा नाही. परंतु जर ओबीसीची मानच जर त्यांच्याकडून कापल्या जात असेल आणि येणाऱ्या काळात हे लिखित राहील की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या काळात ओबीसींचं राजकीय हत्या झाली, ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवलं गेलं आणि देवेंद्र फडणवीस याचे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी हे कायमस्वरूपी लिहिल्या जाईल. शेतीच्या विषयावर देखील आपण आक्रमक भूमिका घेऊ, सरकारशी लढू असं म्हणताय जरांगे. काय झालंय, मराठा समाजाला कळून चुकलंय किंवा जरांगीच्या मागण्याला आता काही म्हणजे त्याच मागण्या उगं धमकावणं, जातीत तेढ निर्माण करणं, म्हणून पाहिजे तसे लोक आता राहिले नाहीत. बरेचसे लोक त्याच्यापासून बाजूला सारले गेले. शेतकरी नेते शेतकरी म्हणतायत आम्ही त्यांच्या सोबत राहू. मग कोणते शेतकरी म्हणतायत? त्यांचे सोबतचे लोक शेतकरी होतात आणि तेच शेतकरी म्हणतात आम्ही त्यांच्या सोबत राहू. कुठला शेतकरी गेला? हे विनाकारण येतात कुठं? बीडमध्ये
बीडमध्ये आष्टी पाठवतात, त्या भागात त्या शेतकऱ्यात जायचं, त्यांच्याच लोकात जायचं. मला सांगा बरं, सगळी बीड आणि त्या भागातच का हे होते? बीड कारण आहे नेमकं? बीड आणि त्या भागामध्ये जातीवाद जास्त पेरला गेला. तिथं वंजारी समाजाला टार्गेट केलं, ओबीसी समाजाला टार्गेट केलं. पंकजा ताई आणि धनंजय मुंडे यांच्या जीवावर तेथील आमदार निवडून आले आणि ते निवडून आल्याच्या नंतर त्यांनी लगेच जात दाखवण्याचं काम केलं. हे अतिशय चुकीचं. ज्याच्या जीवावर आपण ज्याचे उपकार घेतो त्याचे आपण उपकार मानले पाहिजे. परंतु आता या लोकांना हे जरांगेच्या नादी जे लोक लागलेत हे कुणाचे उपकार मानत नाहीत. हे पूर्ण निजामाच्या विचाराचे आहेत. याच्यामुळं 90% 96 कोळी मराठा असतील, 90% अभ्यासू आणि सर्व समाजाला घेऊन जाणाऱ्या मराठ्यांची सुद्धा अडचण झाली. त्यांना सुद्धा भीती आहे त्यांच्या मनात, त्यांच्यावर सुद्धा दबाव आहेत. त्यामुळे बिचारे ते बोलत नाहीत, परंतु त्यांनी बोललं पाहिजे. सगळं बोलताना तुम्हाला धमक्या येतात असं सांगतात, गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला, मग थांबायचं नाही का आता? हे बघा, आम्ही आता उतरलेलो आहेत, आम्ही फार पुढे गेलोय. आमची गाडी जाळली, आम्हाला जाळलं तरी आम्ही थांबत नाही. जोपर्यंत आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आहोत, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत, तोपर्यंत आम्हाला ओबीसीसाठी लढायचं. मार्ग आहे का? असंच चालणार आहे हे सगळं? सरकारने मार्ग सरकारला काढता येतो. सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आम्ही काय म्हणतो 10% नाही 15% द्या, आमचा काही कुठलाही आक्षेप राहणार नाही. मराठा समाजामध्ये जे गरीब लोक असतील, आम्हाला सुद्धा किंवा येते की काही आहे त्यांच्यामध्ये गरिबीचं प्रमाण, त्यांची मुलं शिक्षण घेतात, त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजे, त्यांना शिक्षणासाठी मदत मिळाली पाहिजे. परंतु तुम्हाला राजकीय आरक्षणाची गरज काय? संपलंय असं वाटतं. 100% राजकीय. तुम्ही सांगा निवडणुकात काय परिणाम होईल सांगा. निवडणुकामध्ये आता ओबीसीला मतदान करण आणि आम्ही ठरवलंय, आमच्या लोकांनी ठरवलंय. तुम्ही ठरवता का? असं ठरवावं लागेल, कारण की ओबीसीचा जर एखादा प्रतिनिधीच होत नसेल तर मग ओबीसीला ठरवावं लागेल की ओबीसीला मतदान. आता पुढे जात येईल ते ऐकतील असं वाटतंय का तुम्हाला? ओबीसी हे बघा, उन्हाकारण लाखांनी लोक रस्त्यावर उतरायला लागले, ओबीसीना कळायला लागले ना आपलं संपलंय. आपला ग्रामपंचायत एखादा कुंभाराचा ग्रामपंचायत सदस्य होत होता, सुताराचा होत होता, लोहाराचा होत होता. एखाद्या गावामध्ये मराठा समाज आहे पण तिथं परीट समाजाचं एकच घर आहे, ते उभारणार नाहीत ना. त्यांचं राजकीय जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आहे राजकीय. त्यांना जरी प्रमाणपत्र मिळाले ते उभारणार नसतील ना, मराठवाड्यात उभारणार नाहीत. मग ते निवडणुका कसं काय उभारणार नाही? त्या हे बघा, मराठा समाज आजपर्यंत कुठतरी कुंभाराला, सुताराला, सोनाराला, लोहाराला, नाव्याला जे सरपंच वगैरे करत होता, ग्रामपंचायत सदस्य करत होता, राखीव जागा सुटल्यामुळं. परंतु त्याच गावामध्ये आज जर 10, 5, 15 कुणबी प्रमाणपत्र वाटप येत, त्या गावामध्ये तुम्हाला कुंभाराला ग्रामपंचायत सदस्य करण्याची गरज नाही. जीआरची भीती काय राहील का बरं? तुम्हाला वाटतं की सरसकट झालं मराठवाड्यात? सरसकट म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की आजपर्यंत हा मराठा समाज दांड आहे. याच्यामधले निजामी जे विचाराचे लोक आहेत हे राज्य सरकारलाच काय, राज्य सरकारमधील जे अधिकारी, जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांच्यावर दबाव टाकून आजपर्यंत यांनी कुणबी प्रमाणपत्र काढलेत हाताने खाडाखोड करून. समजा मराठा नावे त्याच्या अगोदर कु लिहायचं किंवा पुढं लिहायचं किंवा अगोदर कुणबी लिहायचं. आणले ते समोर. आमच्याकडे गठ्ठेची गठ्ठे दाखवू शकतो. याच्यामुळं सरकार किंवा सरकारचे प्रतिनिधी सांगत आहेत की सर्वांना मिळणार नाही. त्यावर तुम्ही समाधानी का नाहीत? कुठलंही सरकार सगळेजण वेगवेगळे सरकार चालवायचं म्हणून सरकार दोघांनाही घुमवतंय. सरकार ओबीसींना फसवतंय, मराठ्यांना भरघोस देतोय, कारण की त्यांचं झुंडशाही मुंबईला गेली त्यांच्या दबावापोटी. सरकार टिकवण्यासाठी मराठ्यांचे आमदार जास्त आहेत. मग राज्य सरकारमधल्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला वाटतंय हे जर आमदार बिघडले तर आपलं सरकार जाईल, म्हणून कुठतरी मराठा समाजाच्या पुढे लोटांगण घ्यायचं. आणि ओबीसी शांत आहे, संयमी, ओबीसी संविधानाच्या भाषेने चालतोय, डॉक्टर बाबासाहेबांना मानतोय, डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श घेऊन चालतोय, म्हणून ओबीसीची मान कापून घेण्याचं ठरवलंय. परंतु आता ओबीसी सुद्धा रस्त्यावर उतरली. ओबीसी 54%, ओबीसींना खदखद आता बाहेर यायला लागली. नागपूरच्या मेळाव्यातून असेल, येत्या 17 तारखेला बीडमध्ये असा प्रचंड मोर्चा मेळावा आहे. येणाऱ्या काळात आता उद्या आम्ही परतूर तालुक्यामध्ये मोठा मोर्चा आहे. हे प्रत्येक ठिकाणी नांदेडला लवकरच मोर्चा होणार आहे. ओबीसी एकवटलाय आणि ओबीसी ज्यावेळी एकवटतो त्यावेळी अनुभव सांगतो तुम्हाला मी 2-3. ओबीसी ज्यावेळेस ठरवतो ना तर प्रस्थापितांना घरी जावं लागतं. त्यातलं एक अनुभव, घनसावंगीचे 5 वेळा आमदार राहिलेले राजेश टोपे यांच्याकडे आज 3 साखर कारखाने आहेत, 50 पेक्षा जास्त शिक्षण संस्था आहेत, सहकारी बँक आहे, दूध डेअरी आहेत. त्या माणसाला पराभव होऊन घरी जाऊन बसावं लागलं. गेवराईचे आमदार 2 वेळा निवडून आले, लक्ष्मण पवार, त्याला कार्यसम्राट आमदार म्हणत होते. ओबीसीनं ठरवलं तुम्ही जरांगेनं पाठिंबा देता, ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसता, त्याला घराचा रस्ता ओबीसीनं दाखवला. माजी आमदार बच्चू कडू शेतकऱ्याचे नेते म्हणून घेत होते, जरांगेच्या नादी लागले. अनेक वेळा ओबीसींचे त्यांच्या प्रहार संघटनेचे अनेक पदाधिकारी महाराष्ट्रात ओबीसीचे होते.
परंतु ते सगळे बाजूला गेले, त्यांना आवडलं नाही आणि त्या अचलपूर मतदारसंघामध्ये ओबीसीनं ठरवलंय बच्चू कडू जातीवादी तर बच्चू कडूंना आखडून आपल्याला घराचा रस्ता दाखवायचा. बच्चू कडूंना सुद्धा कधी अपक्ष निवडून येणारे बच्चू कडू पराभव पचवावा लागला, त्याला पराभव स्वीकारावा करावा लागला. आणि इथून पुढे माझ्या तरी मते जे पडलेत आणि जे जरांगीच्या नादी लागलेत हे कधी आमदार होणार नाहीत येणाऱ्या काळात, ते तुम्हाला पाहायला मिळेल. नोटवर बघूया आता काय होत आहे निवडणुकीत. खरं तर येणारी निवडणूक ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. जिल्हा परिषदेचं निवडणूक किंवा इतर पंचायत समिती असतील किंवा इतर छोट्या मोठ्या ज्या निवडणुका असतील याच्यातलं निवडणुकीतलं आपले आरक्षण जाईल ही भीती खरी तर आहे. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात आजही मराठवाड्यात मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावरती उतरत आहेत. ही भीती आहे का शासन सरकार असेल किंवा प्रतिनिधी असेल शासनाचे ही भीती दूर करण्यासाठी कमी पडतायत का? शब्दांमधून सुरू असलेलं हे शाब्दिक युद्ध हे गाड्या पेटवण्यापर्यंत पोहोचतंय. आता ही सगळी समाजामध्ये आणि मराठवाड्यामध्ये विशेषतः विस्कटलेली वीण कशा पद्धतीने एकत्र येणार, हा संघर्ष कधी थांबणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आबा वेळ दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडत असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. नमस्कार आबा.